नमस्कार माझ्यासाठी तमाम लाडक्या बहिणीच्या लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहिणीसाठी अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलेला आहे। लाडक्या बहिणींना थेट आता 1500 रुपये मिळणार आहे आणि काही बहिणींना थेट 3000 रुपये देखील लाभ मिळणार आहे। म्हणजेच काय तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे। आताच्या घडी सर्वात दमदार अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती थेट 3000 रुपये जमा होत आहेत। काही बहिणींना 1500 रुपये जमा होत आहे। सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ तुम्हा बहिणीसाठी असणार आहे। म्हणून माझ्यासाठी तमाम लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची सूचना सांगतो की सर्वात अगोदर पटपट सर्व महिलांनी व्हिडिओ लाईक करा। अतिशय दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। म्हणून सर्व बहिणींना पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, कारण की तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट मी अपडेट फ्री मध्ये या चॅनलवरती दिसेल आणि 100% संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून लवकर सर्व बहिणींना चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्री मध्ये मिळणार आहे। बघा, आज तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे, ती म्हणजे की काही महिलांना 1500 रुपये जमा होत आहेत, काही महिलांना 3000 रुपये जमा होणार आहे। त्या संबंधित महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। भरपूर अशा महिला आहे की ज्यांना हा हप्ता आहे, जुलैचा हा हप्ता त्यांना जमा होणार नाहीये। भरपूर महिलांना हा हप्ता बंद केलेला आहे। अशा कोणकोणत्या महिला आहे की ज्या बहिणी आता पैसे मिळणार नाही, कोणकोणत्या बहिणी आहे ज्यांचा हप्ता बंद केलेला आहे, कोणकोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही आहे, ते संपूर्ण माहिती जाणून घ्या, जेणेकरून ऐन वेळेस तुम्ही म्हणता कामा नये सर मला पैसे आले नाही। कारण जून महिन्याचा जो हप्ता आला त्यामध्ये भरपूर महिलांना पैसे आले नाही आहे, त्याचं कारण हेच होतं ते का मिळणार नाही याची संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। तर संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आता तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल। पण भरपूर अशा महिला की ज्यांना कर्ज हवंय, भरपूर अशा महिला आहे ज्यांना अडचण आहे, त्या बहिणीसाठी मी वार्तासंभ इथून आता व्हिडिओ सुरुवात करूया। आता आजच्या काही घडामोडी घडलेल्या आहे। आज जो काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेबाबत, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा बहिणीनो, आपण या ठिकाणी आलोय पुराव्यासहित पूर्ण माहिती बघण्यासाठी। बघा, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे ती म्हणजे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आली आहे। महत्त्वाची अपडेट काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। बघा, लाडकी बहीण योजनेत यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी गिरकाव केल्यानंतर राज्य सरकारने गॅस पडताळणी प्रक्रिया आणखी तीव्र केली। त्यानंतर आता जवळपास 27,317 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। आता राज्यातील या महिलांना लाडकी बहीण योजना मिळणार नाही। बघा, आताच्या घडीची सगळ्यात मोठी दमदार अपडेट आहे की आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतंय की 27,317 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे। आता या महिलांना जुलैचा हप्ता मिळणार नाही आहे। आता तुम्ही म्हणाल की सर यामध्ये माझं नाव आहे का? तर यामध्ये तुमचे नाव असू शकतं, तुम्हाला या ठिकाणी जुलैचा हप्ता मिळणार नाही आहे। कारण की जर का तुम्ही निकष पूर्ण केले नसतील आणि या 27,317 महिलांमध्ये जर का तुमचं नाव असेल तर तुम्हाला ही जुलैचा हप्ता मिळणार नाही। आता हे कसं करणार? कोणत्या महिलांचं लाभ बंद होईल, कोणकोणत्या महिलांना पैसे मिळतील याची माहिती आपण पाहूया। आता राज्यातील या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही, तर कोणकोणत्या महिला आहे याची आपण माहिती जाणून घेऊया। राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। सर्वप्रथम योजना देशात मध्य प्रदेशात भाषण प्रमाणित शिवराज सिंह सरकारने आणली होती। त्यांच्यात कित्या गिरवत महाराष्ट्रात महायुती सरकारने ही योजना आणली। पाहता या योजनेचे जवळपास 2 कोटी लाभार्थी झाले आहेत। असा ही योजना पासपोर्ट लोकप्रिय झाली। या योजनेअंतर्गत राज्य सरकार प्रत्येक लाभार्थी महिलांना 1500 रुपये मानधन स्वरूपात देत आहे। मानधन राज्यातील सुमारे 27,000 महिलांना मिळणार नाही हे निश्चित झाले आहे। बघा, 27,000 महिला याचा लाभ मिळणार नाही, यामुळे तुमचे नाव असू शकतो। आता कोणकोणत्या महिलांचे नाव यामध्ये आहे, कोणकोणत्या महिला बाद होतील हे आपण पाहू। साम टीव्हीने या संदर्भात उत्तर दिले, त्यानुसार लाडकी बहीण योजनेत निकषात बसत नाही त्यांना लाभ मिळणार नाही। ज्या महिला निकषात बसतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार। काही महिलांना एका योजनेचाही लाभ मिळत असताना दुसऱ्या योजनेचाही लाभ घेणे सुरू केले आहे। ही बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे। ही बाब लक्षात घेता आणि कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचे शिरकाव पाहता राज्य सरकारने कडक पडताळणी सुरू केली आहे। मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता आणि मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।